श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मी सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकताय सकाळ सकाळचं हे काय चाललेलं आहे, तर हे न्याहारी आहे, म्हणजेच नाश्ता चालू आहे. ते पण खूप उशीर झाला होता आणि सकाळी ऑलरेडी चहा चपाती खाऊन झाली होती. आणि हे तब्येत त्या दिवशी सोमवारचा व्हिडिओ हा सोमवारी माझं कामाला सुट्टी होती. मॅडम आणि ते सगळे बाहेर फिरायला गेले होते, त्यामुळे मला संडे आणि मंडे 2 दिवस सुट्टी होती. मग काय असं 2 दिवसात वेगवेगळं छान छान असं काहीतरी करून घातलं मुलांना. तर बघू शकता हे रवा बेसनचे डोसे बनवलेले होते आणि बेसन कमी होतं, दही आणि रवाच जास्त होतं. मग त्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ वगैरे टाकलं आणि मस्त असे हे डोसे बनवून घेतले. डोशाचा तवा आहे, पण डोशाचा तवा खराब झालेला आहे. लोकांना देऊन देऊन सत्यानाश झालेला आहे डोशाचा तवा. शेजारपाजारी मागितलं की नाही म्हणायची माझी एक पद्धत नाही आहे. भले नातेवाईक असो, शेजारपाजारी असो, हे असंच आहे माझं, काय करायचं. मग आता साध्याच तव्यावर बनवत होते, पण साध्या तव्यावर पण छान झाले होते, मस्त असे झाले होते, खरपूस झाले होते. खूप छान वाटलं. सकाळ सकाळचा हा नाश्ता मुलांना खूप आवडला. खूप दिवसातनं असं काहीतरी बनवलं होतं, नाही तर नेहमी उपमा पोहे असंच काहीतरी चाललं होतं. मग आता म्हटलं चला, मग सकाळसाठी डब्याला बनवलेली होती मटकीची उसळ, मस्त हिरवी मिरची टाकून, म्हणजे हिरवी मिरची चिरून टाकली होती, खूप मस्त झाली होती. माझी मटकी बनवायची पद्धत थोडी वेगळी आहे. तुम्ही बऱ्याचदा व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल किंवा आत्ता सांगते तुम्हाला. रेसिपी नाही सांगत, फक्त ह्याला आहे ना, मटकी स्वच्छ म्हणजे निवडून घ्यायची, घाण वगैरे आहे का, खडे आहेत का बघायचं, आणि नंतर ती धुवून घ्यायची. धुतल्यानंतर एका कढईत छान असं थोडंसं तेल टाकून छान परतून घ्यायची आणि मग ती फोडणी द्यायची. कांदा टोमॅटो ते वेगळे फोडणी आणि हे परतून घ्यायची आणि मग मटकी छान होती. ह्याला वाफेवरची मटकी म्हणतात. माहीत नाही ही कुठून शिकली मी. आता मी कोणाची नावं घेत नाहीत, मी इथून शिकले तिथून शिकले, पण ही माझ्या मनाने शिकलेली मटकी आहे. तर हे बघू शकता, इथं डोसे बनवायचं काम चालूच होतं. गरम गरम डोसे खायला चालू होतं. हे बघा प्लेटीमध्ये. नंतर तुम्हाला आधीच दाखवलं होतं की काहीतरी चाललेलं आहे नाश्त्यासाठी. छान असे डोसे बनवून घेतले आणि मग सकाळसाठी मटकी चपाती पण बनवून घेतली. दुपारी असं वेगळं काहीतरी खावं वाटलं, गोड खावंशी वाटलं, म्हणून गोड खाण्याचा प्रयत्न चालू होता. मग काय लगेच रवा भाजून घ्यायला चालू केलं. खायचं म्हणलं की कंटाळा, करायचं कंटाळा येत नाही मला. खायला आवडतं, मग करायला कंटाळा कशाला करायचं? खायला कंटाळा करत नाही ना आपण. मग करायला बी कंटाळा नाही केला. पटकन रवा छान भाजून घेतला तुपात मस्त असं लालसर होईपर्यंत आणि मग गरम पाणी टाकून छान हा शिरा परतून घेतला. आता माझ्याकडे काजू बदाम वगैरे होते, पण सगळे संपले होते. असंच अंदाजी साधाच शिरा केला होता. काही काजू बदाम, पूर्वी काही काजू बदाम नव्हतेच. मग काय असाच बनवलेला हा शिरा, घाई गडबडीत बनवलेला, इतका पटकन झाला होता. छान असं शिजू दिलं रव्याला आणि मग लागेल तेवढी चवीपुरतं साखर टाकली त्याच्यामध्ये. आता शुगर आहे तरीही शिरा खाती असं म्हणत असाल तर हो, गोड खावं असं वाटल्यावर काय करणार आहे. कधी तर देवाचं बोलवणं आलं की जायचंच आहे. ऑलरेडी जगायला इतकं छान सुंदर हे असतं, पण काय करायचं, लोक मागं पाय खेचतात आणि आपण त्यांचा विचार करायचा नाही, फार विचार करायचा नाही आणि फार डोक्याला ताण द्यायचं नाही. मग हे अमोलचं तूप वापरलं आणि छान असा शिरा करून घेतला. अमोलचं गाईचं तूप वापरते मी. हे जुनं होतं, मी घरात म्हशीचंच तूप वापरते, पण असं शिऱ्याला वगैरे बाहेरचंच तूप वापरते. घरातलं तूप खायला जास्त करून वापरतो, कारण खाल्ल्यानंतर तूप खाल्ल्यानंतर खूप मस्त, म्हणजे पोटाला पण चांगलं असतं आणि शरीराला घरचं तूप चांगलंच आहे. मग आता सध्या साय जमा करून घरी तूप तर बनवतेच आहे. हे काय छान असं पातळ थोडासा शिरा बनवून घेतला. मग काय आज रव्यावरच दिला ताव, दिवसभर तेच चालू होतं. मग आता इथं लेकीला शिरा बघायला सांगितलं. लेक आली, एकदम म्हणायला लागली, काय बनवते मम्मा आज? प्रत्येक वेळेस काहीतरी चालूच आहे आज दिवसभर. मग आराम कसला घ्यायचा? मग मस्त असं शिरा केला आहे. हे बघ बाई, म्हणलं शिरा केला आहे आणि खूप छान झालं आहे असं माझं म्हणणं होतं. आणि मग पटकन प्लेटीत वाढून घेतलं आणि तिला म्हटलं टेस्ट करून सांग बाई कसा झाला आहे. मग काय तिला काय दम निघते का? चल दे पटकन, प्लेटीत चालू होतं. खूप छान झालं आहे, वास खूप छान येत आहे, हेच आम्हाला म्हणायला होतं. आणि पटकन घेतलं आणि तिला टेस्ट करायला सांगितलं. टेस्ट करण्याच्या नादात तोंड भाजलं. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.